केक तर करायचा आहे, खायचा आहे पण पण मैद्याचा अजिबात नको. रव्याचा तोच केक खाऊन कंटाळा आलाय. बरं, गव्हाच्या पिठाचा केक आवडेलच सगळ्यांना असं अजिबात नाही. बरं, हा केक करत असताना जास्त भांड्यांचा पसारा देखील नको. घरात उपलब्ध आहे त्या साहित्यात झाला पाहिजे. एवढूसा तो पदार्थ, पण त्याच्याकडून किती अपेक्षा आपण करतो. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज अगदी वेगळा मस्त केक करणार आहोत, ज्याला बसबुसा म्हणतात, पण आपण त्याला थोडासा इंडियन ट्विस्ट देऊयात. आणि मी तुम्हाला सांगते, गुलाबजाम पेक्षाही मस्त रसरशीत होतो, चवदार होतो आणि खूप सोपी पद्धत आहे करायची. आणि मुख्य म्हणजे एगलेस करतोय, हो की नाही? चला सबस्क्राईब करा पटापट. तर भांड्यांचा ढीक पसारा काही करणार नाही. मिक्सरच्या भांड्यामध्येच हे सगळं मिसळून घेणार आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच ते बॅटर ठेवणार आणि त्यातूनच डायरेक्ट टिनमध्ये ओतणार आहे की नाही सोपं? तर सगळ्यात आधी घ्यायचे अर्धा कप साखर, यामध्ये 1.5 कप बारीक रवा. आता हा रवा आहे की नाही, न भाजलेला रवा, कच्चा रवा घ्यायचा, 1.5 कप बरोबर. यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घालूयात. ते मिल्क पावडरचं सॅशे येते ना, मिल्क पावडरच्या ऐवजी डेअरी व्हाइटनरचं पाऊच येतं बघा, एक 100 ग्रॅमचं येतं, तितकं पाऊच जरी घातलं तरी पुरेसं आहे. हे सगळं एकत्र मिक्सरला आहे ना डुरकन फिरवून घ्यायचं. फिरवून झालं, सुक्कच फिरवायचं. सुरुवातीला ओले जिन्नस घालू नका. एक 30-40 सेकंद तरी सुक्क सगळं एकजीव करायचं. आता यामध्ये पाऊण कप म्हणजे अर्धा कपला थोडंसं जास्त दही. बरं, हा कप आपलाच आहे मधुराज रेसिपीचा. यामध्ये अर्धा कप पाणी, दूध वापरलं तरी चालेल पाण्याच्या ऐवजी. अर्धा कप तेल. आता हे देखील एकजीव करायचं. अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी टाकलंय. आता आणखी अर्धा कप पाणी घालते आणि पुन्हा हे मिसळून घ्यायचं. आता हे छान मिसळून झालं. हे बघा, असं मस्त स्मूथ होतं हे पीठ. मस्त झालंय की नाही? आता हे पीठ मुरवायचंय. तर एक 5 मिनिटं हे मिक्सरच्या भांड्यामध्येच ठेवूया. तर रवा आहे ना, तो छान फुलला पाहिजे. चला, आता हे मिश्रण बरोबर 10 मिनिटं मुरवून घेतलं मी. आता यामध्ये 2-3 थेंब व्हॅनिला इसेन्स, 1 चमचाभर बेकिंग पावडर, पाव चमचा खायचा सोडा. आता पुन्हा हे एकत्र डुरकन फिरवून घ्यायचं. चला, आता हे काढूयात बेकिंग ट्रे मध्ये. इथे हा 9x9 इंचचा माझा ट्रे आहे, चौकोनी. नेहमी तुम्ही बघता त्यामध्ये बटर पेपर लावला. बटर पेपर नसेल तर खूप सारं बटर किंवा तेल लावा. थोडं सुकं पीठ भुरभुरा, केक छान निघतो. आता हे तयार केकचं मिश्रण या टिनमध्ये घालायचं. आता हे मिश्रण घातल्यानंतर हलकंसं टॅप करायचं, म्हणजे तो केक एकसारखा बेक होतो. हवेचे बुडबुडे निघतात आणि एकसारखा व्हायला मदत होते. चला, आता हा तुम्ही आहे ना केक ओव्हनमध्ये करूच शकता. 180 डिग्री सेल्सिअसवर 40 मिनिटात व्यवस्थित बेक होतो. फक्त ओव्हन प्रीहीट करून घ्या 5 मिनिटं. कढई कुकरमध्ये होऊ शकतो, मी कढईत करते. आता अशी एक प्लेट ठेवते, त्यावर ठेवूयात हा केकचा टिन. ही कढई पण इथे 5 मिनिटं मोठ्या आचेवर मी छान गरम करून घेतली. आता यावर एखादा असा टोप झाकण ठेवायचा आणि मध्यम आचेवर अगेन 35 ते 40 मिनिटं हा केक बेक करायचा. आपला केक बेक होतोय. आता या केकचं नाव बसबुसा आहे. मिडल ईस्टर्न रेसिपी आहे, गोडाची रेसिपी. याला काही जण हरिसा असं देखील म्हणतात. पण लॉकडाऊन मध्ये मी पोस्ट केली होती आता, आणि पण ती अंड्याची होती. म्हणलं चला आता एकदा एगलेस व्हर्जन देखील पोस्ट करूयात. आता साखरेचा पाक, जसा गुलाबजामचा पाक करतो तसंच या केकला साखरेचा पाक लागतो. तर अर्धा कप साखर आणि अर्धा कप पाणी, आणि याला एक उकळी काढून घ्यायची. साखर विरघळली पाहिजे आणि मोठ्या आचेवर एक उकळी काढूया. चला, मस्त एक उकळी फुटली आहे आणि बघा साखरही विरघळली. आता गॅस मध्यम आचेवर करूयात. 5 मिनिटं उकळला मध्यम आचेवर. आता गॅस बंद करते. आता यातून थोडा पाक घ्यायचा आणि याचा एक थेंब असा डिशवर काढून घ्यायचा. हे पाक चेक करायची प्रोसेस गॅस बंद करून करा. गॅस सुरू ठेवून केले ना तर पाक जास्त शिजतो आणि दाट होतो, त्यामुळे गॅस बंद करा. आता हा डिश मध्ये घेतलेला पाकही व्यवस्थित थंड झाला पाहिजे. हे बघा, हलकासा चिकट झालाय. तार येत नाहीये, पण तार पकडायचा प्रयत्न करा. चिकट झाला पाहिजे, दॅट्स इट.
गुलाबजामचा पाक कसा आपण पक्का करत नाही तसाच हा पाकही पक्का करायचा. इथे हा केक बरोबर 40 मिनिटं मध्यम आचेवर बेक करून घेतला. त्यानंतर गॅस बंद करून 10 मिनिटं कढईतच ठेवला. वा बघा सुवास तर एवढा मस्त दरवळतो तुम्हाला सांगते या केकचा. आता हा केक छान झालाय का नाही कसं ओळखायचं, ही अशी टूथपिक मध्यभागी घालायची आणि ही अशी छान क्लीन आली याचा अर्थ आपला केक छान बेक झालाय. टूथपिक नसेल सुरी घातली तरी चालेल. आता हा काढूयात आणि हा आहे ना पूर्ण थंड करून घ्यायचा कट करण्यापूर्वी. केक पूर्ण थंड झाला. आता हा काढूयात. आधी कड सुट्टी करून घ्यायची म्हणजे केक छान निघतो. आता एक डिश घेऊन त्यावर हा केक काढूयात. वा बघा अगदी सहज निघाला. रंग बघा काय सुंदर झालाय, एकसारखा झालाय. वा वा वा. आता हा केक आहे ना एकसारखा जरा करते. याचा जो थोडासा वर फुगलेला थर आहे हा काढूया. नाही काढला तरी काही हरकत नाही, पण मी हलकासा काढते कारण याचे मग तुकडे छान होतील. वा बघा सुंदर. क्या बात आहे. कोणी म्हणणार पण नाही की हा बिन अंड्याचा केक आहे. आता हा केक आपण ज्या टीन मधून काढला ना त्या टीन मध्ये परत भरूयात. आता हे असं का केलं हे पुढे कळेलच तुम्हाला. याला चौकोनी तुकडे कट करायचे. यामध्ये घातल्यावरच करा, आधी नका करू. केकच्या बरोबर मध्यभागी म्हणजे हे मध्यभाग पकडला की केकचे तुकडे एकसारखे चौकोनी होतात. आता हा जो केक साठीचा पाक आपण तयार केला तो पाक यामध्ये गेला पाहिजे आणि छान मुरला पाहिजे म्हणून आपण केक परत तो टीन मध्ये शिफ्ट केला. सगळा पाक छान शोषला जातो तुम्हाला सांगते. आहे की नाही भारी प्रकरण. आता हे किमान 10 मिनिटं तरी मुरवून घेऊ. साखरेचा पाक आहे ना हे पूर्ण शोषून घेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग हा केक खूप गोड नाही होत का? अजिबात नाही, एकदम परफेक्ट प्रमाण आहे. आता काढूयात. चिमट्याने असा अलगद हा केक उचलून घ्यायचा. बघा काय सुंदर दिसतोय. रंग बघा, टेक्स्चर बघा आणि काय रसरशीत झालाय बघा. एकदम पांढरा शुभ्र रसरशीत आणि टेक्स्चर बघा. वा. आता हा काढूयात. आता हा केक तयार करून एक 8 दिवस रूम टेम्परेचरवर छान टिकतो, अजिबात खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये जर ठेवला तर 15 दिवसही व्यवस्थित टिकतो. प्रवासात नेण्यासाठी उत्तम पदार्थ आहे हा. इतका रसरशीत होतो, इतका चवदार होतो आणि इनफॅक्ट तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही गुलाबजाम खाताय की केक खाताय, असं कन्फ्युज्ड व्हाल. बरं जाता जाता लाईक कमेंट सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात अशाच कमाल आणि धमाल रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.